नमस्कार. धडा क्रमांक 15 रत्नपारखी लेखक पुंडलिक गव्हाणे. बेल आयकॉन क्लिक करा. चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रामपूर गावात एक व्यापारी राहत होता. त्या व्यापाराने स्वतःच्या कष्टाने व बुद्धीने भरपूर संपत्ती जमवली होती. व्यापारी प्रामाणिक होता. त्याचा मुलगा मात्र कामचुकार व आलशी होता. काही दिवसानंतर व्यापारी आजारी पडला. चांगल्या वैद्यांकडे जाऊन त्याने औषधोपचार केले. भरपूर पैसाही खर्च केला. एके दिवशी व्यापाराची तब्येत फारच बिघडली. व्यापाऱ्याला एकच चिंता होती की माझ्या मृत्यूनंतर माझा आलशी मुलगा घर कसे चालवेल. त्याने मुलाला जवळ बोलावले. त्याला एक मौल्यवान रत्न दिले आणि सांगितले, बाल, हे रत्न फार किमती आहे. माझ्या मित्राच घनश्यामच सराफाच दुकान आहे. हे रत्न माझ्या मृत्यूनंतर त्यांना विकायचं. आलेल्या पैशातून घर खर्च करायचा. मुलाने वडिलाकडून मिळालेले रत्न घरात सुरक्षित ठिकाणी ठेवले. दुसऱ्या दिवशी व्यापाराचे निधन झाले. काही दिवसानंतर शिलकीतील पैसे संपले. आता घर खर्च कसा करायचा हा प्रश्न व्यापाऱ्याच्या मुलासमोर उभा राहिला. त्याला वडिलांनी दिलेल्या रत्नाची आठवण झाली. रत्न घेऊन तो घनश्याम सराफाकडे गेला. मुलगा म्हणाला, माझ्या वडिलांनी हे रत्न आपल्याला विकायला सांगितले आहे. घनश्यामने रत्न हातात घेऊन निरीक्षण केले. घनश्याम म्हणाला, बाल, आता रत्नांच्या किमती खूप उतरल्या आहेत. रत्न स्वस्त झाली आहेत. काही दिवसानंतर रत्नांच्या किमती खूप वाढतील. त्यावेळी हे रत्न विकून टाक. तोपर्यंत तू माझ्या दुकानात येत जा. मी तुला काम शिकवीन. तुला जसं जमेल तसं काम कर. घर खर्चासाठी मी तुला पैसे देईल. व्यापाराच्या मुलाला घनश्यामचा सल्ला योग्य वाटला. तो रोज दुकानात जाऊ लागला. दुकानातील कामकाजात त्याला आवड निर्माण झाली. त्याला सोना चांदीचे भाव तसे त्यांचे चढउतार समजू लागले. दिवसेंदिवस कामाच्या सरावामुळे सोन्या चांदीची पारख व वजन मापे त्याला समजू लागली. एवढेच नव्हे तर त्याला रत्नांचे प्रकार, त्यांच्या किंमती, खरे खोटेपणा याबाबत आवश्यक ज्ञान चांगल्या प्रकारे मिळाले. घनश्यामने व्यापाऱ्याच्या मुलाला धंद्यातील बारकावे शिकवले. त्यात तो इतका तरबेज झाला की रत्नांची पारख त्याला होऊ लागली. तसेच तो किंमतींचा अंदाज करू लागला. बाला, आता रत्नांच्या किमती खूप वाढल्या आहेत. आता तू ते विकून टाक. दुसऱ्या दिवशी व्यापाराचा मुलगा एक पुडी दुकानात घेऊन आला. घनश्यामने त्यालाच पुडी उघडायला सांगितले. त्या मुलाने पुडी उघडली आणि काय आश्चर्य! व्यापाराचा मुलगा एकदम दुःखी कष्टी झाला. त्याचा चेहरा केविलवाना झाला. व्यापाराचा मुलगा ज्याला मौल्यवान रत्न समजत होता तो तर हिऱ्यासारखा दिसणारा काचेचा तुकडा होता. मुलाने आश्चर्याने घनश्यामला विचारले, काका, हे रत्न नसून काचेचा तुकडा आहे. आपण या धंद्यात नावलौकिक मिळवलेला आहे. आपल्यासारखा रत्नपारखी या भागात दुसरा कोणी नाही. आपण त्यावेळी हे रत्न मौल्यवान आहे. याच्या किंमती आता उतरलेल्या आहेत असं का सांगितलं. तुम्ही सुद्धा काचेच्या या तुकड्याला रत्न समजलात. घनश्याम म्हणाला, बाल, मला सर्व काही माहीत होते. परंतु त्या दिवशी मी तुला हे सांगितलं असतं तर तू दुःखी निराश झाला असतास. इतकंच नव्हे तर आत्मविश्वास गमावून बसला असतास. नवीन काही करण्याची उमेद राहिली नसती. तू सुद्धा त्या काचेच्या तुकड्यासारखा साधारण राहिला असतास. आता तू स्वतः एक मौल्यवान रत्न आहेस. तू या धंद्यातून तावून सुलाखून निघाला आहेस. त्यामुळे कितीतरी रत्नांची खरेदी विक्री तू करू शकशील, कारण तुझ्याजवळ आता या धंद्यातल्या अनुभवांची शिदोरी आहे. कोणतेही काम आवडीने केलं तर ते काम चांगलं होतं. घनश्यामचे सर्व बोलणे ऐकल्यावर व्यापाऱ्याच्या मुलाने त्याच्या पायावर लोटांगण घातले. त्याला गहीवरून आले. त्याच्या डोल्यांच्या कडा ओल्या झाल्या. त्याच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. ते अश्रू प्रेमाचे, उपकाराचे, आनंदाचे आणि जाणीवेचे होते. खरोखर घनश्यामने व्यापाऱ्याच्या मुलाला एक मौल्यवान रत्न बनवले, कारण ते स्वतः रत्नपारखी होते. प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा. अ. दुकानातील कामकाजात त्याला आवड निर्माण झाली. आ. त्याने मुलाला जवळ बोलावले. त्याला एक मौल्यवान रत्न दिले. ए. घनश्याम म्हणाला, तू या धंद्यातून तावून सुलाखून निघाला आहेस. प्रश्न 2. 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. व्यापाऱ्याला कशाची चिंता होती? उत्तर.
व्यापाऱ्याला एकच चिंता होती की माझ्या मृत्यूनंतर माझ्या आलशी मुलगा घर कसे चालवेल. व्यापाऱ्याने मुलाला रत्न का दिले? उत्तर, व्यापाऱ्याने मुलाला मौल्यवान रत्न दिले. ते रत्न आपल्या मित्र घनश्याम सराफाकडे विकायला सांगितले. व्यापाऱ्याचा मुलगा कशात तरबेज झाला? उत्तर, व्यापाऱ्याचा मुलगा रत्नांची पारख करण्यात तरबेज झाला. त्याला रत्नांचे प्रकार, किंमती आणि खरे खोटे ओळखता येऊ लागले. व्यापाऱ्याच्या मुलाला घनश्यामने कोणता सल्ला दिला? उत्तर, घनश्यामने त्याला आपल्या दुकानात येऊन काम शिकण्याचा सल्ला दिला. तसेच जसे जमेल तसे काम कर असे सांगितले. प्रश्न 3. अयोग्य शब्द ओळखा व गाला. व्यापाऱ्याचा मुलगा आलशी होता. व्यापाऱ्याने मुलाला रत्न दिले. घनश्याम सराफ रत्नपारखी होता. विचार करा व सांगा. 1. घनश्यामने व्यापाऱ्याच्या मुलाला रत्न खोटे आहे हे आधीच का सांगितले नाही? उत्तर, आधी सांगितले असते तर तो दुःखी व निराश झाला असता. त्याचा आत्मविश्वास कमी झाला असता. म्हणून घनश्यामने आधी सांगितले नाही. 2. या पाठातील रत्नपारखी कोण आहे? उत्तर, घनश्याम सराफ. 3. रत्नपारखी या पाठातून तुम्ही काय शिकलात? उत्तर, कोणतेही काम आवडीने केल्यास त्यात यश मिळते. अनुभवामुळे ज्ञान वाढते. धन्यवाद.